अमरावती लोकसभेमध्ये प्रहार संघटनेने उडी घेतलेली आहे। खरं जर पाहिलं तर आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना आहे ती महायुतीमध्ये आहे, परंतु अशावेळी जर प्रहारने उमेदवारी दिली याचा अर्थ आता चर्चेला उधाण झाले की महायुतीमधून बच्चू कडू बाहेर पडलेले आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे। भाऊ, तुम्ही महायुतीमध्ये, याचा अर्थ काय आता? नाही, आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आम्ही इथं 2 आमदार आहे आणि एवढ्या रंगबाजीनं जर निवडणूक लढवल्या जात असेल, यांना यावं लागेल, या लांडग्यांना यावं लागेल, सगळे स्टेजवर बसावं लागेल, तर आम्ही कोणाचे खाल्ले पिल्ले नाही आहे, आम्ही कोणाला भिणारे नाही आहे, डर बिलकुल नहीं हमारे दिमाग में। आणि अशा पद्धतीनं जर समोर येत असेल उमेदवार तर सामान्य माणसाचं काय? म्हणजे तुम्ही एवढी मस्ती पैशाची आहे, सत्तेची आहे का तुमच्यासोबत कोणाचा आशीर्वाद म्हणून तुम्ही मस्ती करताय? म्हणजे स्वतः उमेदवार असणारे जर अशा पद्धतीनं वागत असेल तर कार्यकर्त्यांची मानसिकता नाही राहिली आणि निवड कार्यकर्त्याच्या आग्रहाखातीर आम्हाला उमेदवार टाकावं लागेल, निवडून आणावं लागेल। आम्ही चांगल्या उमेदवाराच्या शोधात होतोय आणि काही चुका राजकीय पक्षानं काही चुका करत आहे, त्या चुका आणि आमचा सक्षम उमेदवार आतापर्यंत आम्हाला पाहिजे तसा सक्षम उमेदवार मिळत नव्हता आहे, आता तो मिळाला आहे। कोण असेल तो? दिनेश बुबची नावाची चर्चा होती। नाही, मी भाजपमधला म्हटलंय। दिनेश बुब पण तुमचे मित्र आहे आणि शिवसेनेने मागणी त्यांचं आमचं मित्रत्व आहे आणि निश्चितच ते मित्रत्व वेळ आलं तर आम्ही जागणार पण, तो काही विषय नाही आहे। परंतु व्यवस्था अशी आहे आणि ती आता त्यांची लढण्याची अजूनही काही निश्चितता नाही आहे, कारण काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलेला आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं का आतापर्यंत आम्ही असं होतं आहे का ते उद्या समोर येईल, पण तशी स्थिती नाही दिसत। म्हणून आम्ही पुन्हा अधिक 1-2 जसे दिनेश भाऊ आमच्या डोक्यात होते तसे अधिक 2 उमेदवार आमच्या डोक्यात होते, त्यातला एकानं आता होकार दिलेला आहे। खरं जर पाहिलं तर महायुतीकडून नवनीत राणाला कमळ चिन्हावर लढवणार असे संकेत येत आहे, परंतु अजूनही उमेदवारी घोषित नाही झाली, कारण त्यांचं प्रमाणपत्राचं निकाल अजून सुप्रीम कोर्टातून येणं बाकी आहे। तर काय वाटते तुम्हाला? काही करणार नाही। सुप्रीम कोर्टानं 3-4 वर्ष काही केलं नाही, आताही ते काही करणार नाही। न्यायालयामधली व्यवस्था अतिशय समाधानकारक नाही आहे, हे बरेचदा आपण पाहिलेलं आहे आणि मला वाटत नाही त्या निकालाचं काही फार बाहेर येईल। काय वाटते तुम्हाला? कारण तुम्ही फक्त अमरावतीचा निर्णय घेतला, इतर लोकसभेमध्ये पण तुम्ही असेच निर्णय घेणार आहे का? पाहू आता, जर तशा पद्धतीनं आलं तर काही चांगले उमेदवार आहे राज्यामध्ये, त्यांना सोबत राहिलो पाहिजे। अर्थात राजू शेट्टी आहे, शेतकऱ्यासाठी लढणारा उमेदवार आहे। पाहू आता, तर पहिले सध्या अमरावती आणि विदर्भात काय करायचं ते पाहू। तुम्ही वर्धेमध्ये लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे, तर बच्चू कडू लोकसभेमध्ये दिसणार का वर्धा? जसं जालन्याला बऱ्याच वेळा आम्हाला हे केलं होतं, कार्यकर्त्यांनी खूप फोर्स होता, मग मी स्वतः पाहिलं आहे, आढावा घेतला, तर इथून जालना मला फार कठीण होते। पण आता वर्ध्यामध्ये 2 मतदारसंघ माझ्या अमरावती जिल्ह्यातले येतात, 4 वर्धेतले येतात आणि एकंदरीत हा सगळा निर्णय पाहून कार्यकर्ते पण चाचपणी करू, आमची एक टीम कामाला लागन। तर जर वाटलं का आपण मजबूतीनं, कारण एकदा उभं राहिलं तर निवडून आलो पाहिजे। आता आम्ही पडलो म्हणजे आमचा कार्यकर्ता सगळा पडन, आमचे मुद्दे पडन, आमचा जो आवाज आहे, आमचा जो विचार आहे, त्या विचाराला आम्हाला पडू द्यायचं नाही आहे। तर सगळा विचार करून मग समोर जाऊ। शक्यता आहे? कसं आहे, आखरी राजकारणात काही कधी पण होऊ शकते, काय व्यवस्था कशी निर्माण होतं। आखरी आमचा पक्ष आहे, लहान पक्ष आहे, चांगली संधी आणि योग्य निर्णय घेऊन पक्षाची मजबूती आणि त्यासोबत आमच्या मागण्याच्या मजबूत्या वाढत असेल तर घेऊ ना निर्णय। एक शेवटचा प्रश्न, आता तुम्ही लोकसभेसाठी उमेदवार दिला, तर महायुतीमधून फडणवीस म्हणा, एकनाथ शिंदेनी जर फोन केला तर तुम्ही ठाम राहणार का? माझं असं मत आहे का आमची नाराजी जो दिलेला उमेदवार आहे, भाजपाचा सध्या उमेदवार आहे अमरावतीतला नवनीत राणा, प्रचंड नाराजी कार्यकर्त्यांची आहे। एकदाचं मी समजून घेणार, पण कार्यकर्ता समजून घ्यायची तयारी नाही आहे आणि उद्या माझाच पक्ष अडचणीत येत असेल तर मी कसं सहन करणार आहे? ते होणार नाही सहन। शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी केलं, तुम्ही ठाम राहणार?
माझं काय म्हणणं आहे का आखरी काही गोष्टी आपण मागं पुढं करू. आम्हाला नाही मंत्रिपद दिलं, आम्ही शांत राहून स्वीकारलं आणि दिव्यांग मंत्रिमंडळात आम्ही आनंद व्यक्त केला. काही गोष्टी नाही ऐकल्या जात असतं. हे होते आमदार बच्चू कडू ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.